नमस्कार सर्वांना, मी ज्योती बोलते. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मी म्हणजे खायला काय आणलंय ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. आणि मी गेले नव्हते, ह्यांनी गेले होते आणि ह्यांनी काय आणलं आणि मला काय आवडतंय ते बघा, तुम्हाला दाखवते. तर मी काय आणलंय ते दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा, हे भोपळा आणलंय आणि तर मला हे खूप आवडत आहे भोपळा. आणि गावाकडं तर आमच्या इथं भरपूर लागायचे आणि गावात आई लावायची आमची. आणि तेच असं पूर्ण गावातले लोक न्यायचे आणि पारणं जेव्हा असतात ना 9 दिवसाचं, कुणाचं 1.5 दिवसाचं, कधी कुणाचं देवी उठता बसता पण असते ना, तर सर्वजण आमच्यातलेच घेऊन जायचे आणि मला तर लय आवडायचं. आणि आता जास्ती भेटत नाही तर त्याच्यामुळं इथं काय जास्ती भेटत नाहीत. तर जरी आले तरी म्हणजे दसऱ्यामध्ये तेवढंच भेटतात. पहिलं तर लय खायचो आम्ही. तर आता आज आणल्यात ह्यांना मी म्हणले की आणा म्हणून. आणि हे भोपळा घेऊन आलेत आणि छान आहे, लाल हबा एकदम. तर लय दिवस असतंय हे, एक वर्षभर असतंय. पहिला आम्ही घरामध्ये तोडून असं ठेवायचं ना, एक वर्षभर राहायचे ते. 1 वर्षानंतर पण मध्ये असं खूप छान असंच असतंय. मध्ये 1 वर्षानंतर पण बघितलं तर मध्ये छानच असतंय. तर कोण साल्ट पण शिजवतं आणि मी बिगर साल्टाचीच बनवते. हे बिगर साल्ट काढूनच शिजवते म्हणजे लवकर शिजलं जाईल. आणि ह्याच्यात दूध साखर टाकून खायचं, एकदम मस्त लागतंय. हे बघा, असं वरचं काढून घेते मी. समजा हे म्हणजे लवकर शिजण्यासाठी मी असं वरचं काढून घेते. नाही तर कोण कसं असंच साल्ट्यासहित पण शिजवत्या. हे लवकर शिजायसाठी मी असं वरचं काढते. आणि गोलूला पण लय आवडतंय. आणि गोलू तर आता सध्या गावाकडेच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. बघू आता, गोलूला घेऊन यायचंच म्हणते मी, सारखं जाणंच होत नाही मला गोलूकडं. बघू आता कधी जाणार आहे मी. कुकर भरायला पण आलं, छोटंसं कुकर. आणि आता कुकरमध्ये बसणार नाहीत वाटते मला. तर आता बघू, पातेल्यामध्येच लावं. छोटंसं कुकर आहे त्याच्यामुळं लगेच भरायचं भरलं. आता गोलूला सांगणार आहे, गोलू आम्ही काय खाल्लो, खावा की माग म्हणतोय. त्यानं काय असं म्हणत नाही मी येऊ का काय. तिथंच वाडीतच त्याला लय मन लागतंय आणि वाडीतच त्यानं खेळतंय. त्याचे म्हणजे दोस्त मित्र छोटे छोटे त्याचे गावातच लय त्याला हे करतात, गावातच असते गोलू. आता मी बघू, गेलं तर 1 दिवस जाणार आहे, त्याला घेऊन येऊ म्हणजे. लई मोठे लागायचे आमच्या इथं पहिलं, मोठे मोठे असले मोठे लागायचे. लई मोठे मोठे तोडून ठेवायचे आम्ही. लई दिवस, 1 वर्षभर ठेवायचो घरी. वर्षभर पण राहत असतं, त्याला काहीच होत नाही. 1 वर्षानंतर बी असं मध्ये असं लाल भडक असं मध्ये असतं, काहीच होत नाही. थोडंसं काही नाही. आज तोडलं काय झाडाचं असं राहत असतंय. काय इथं जागा पण नसती लावायला शेतीवर. इथं जागा पण नसती लावायला म्हणून नाही. गावाकडं कसं खूप मैदान असतंय, झाडी ते गावाकडं लावू शकता. इथं कुठं लावायचं. आणि आईच्याच हातानं भरपूर येत असतात. एक जणाच्या हातात पण असतंय, हातगुण पण असतंय. तर लई यायचे तिच्या हातानं. आता लावलेत का नाही मला पण माहिती नाही. तर गेल्यावर आता विचारणार आहे. आणि मी विसरून पण गेले मी विचारायचं. आणि तेव्हा मी गावात होते बरेच दिवस, तर तेव्हा तर नव्हते. मग आता आहेत का नाही काय मला माहिती नाही. पण लावले होते का नाही ते पण मला माहिती नाही. आता बघू, विचारते मी. मला खरंच आता आठवण आली, मी विचारणार आहे खरंच भोपळा लावलाय का नाही. म्हणजे भोपळ्याचं झाड आहेत का नाही मला हे पण माहिती नाही. पहिलं असायचे, आता काय माहिती, आता मला माहितीच नाही. पण लहान असताना तर भरपूर खायला भेटायचं. ते छान असते भोपळा, भरपूर खायचं. तेव्हा वेगळीच मजा, खूप छान असायचं काय पण खायला, खूप छान छान. तर ह्यांनी फोन केल्यात वाटतं, बाहेर गेल्यात, फोनचा आवाज येतो. ह्यांनी येईपर्यंत मी
म्हणजे ह्याला शिटी देऊन, शिटी तर नाही आता, कुकर तर भरलंय सगळं, तुम्ही तर बघतायत कुकरमध्ये, तर आता शिटी लावता येणार नाही मला. आता मी काय करणार आहे, पातेल्यामध्येच ह्याला धुते 2-3 वेळेस धुवून मग पातेल्यातच लावून घेणार आहे. बघूया पातेल्यात. आणि ह्याला काय पावडर वगैरे नसतंय मारल्यानं, तरी सुद्धा म्हणजे स्वच्छ धुवून घेणार आहे. पाणी काय जास्त ठेवणार नाही मी, थोडंसं वरी बस. आता याच्यामध्ये काहीच टाकणार नाही मी, फक्त असंच शिजायला ठेवणार. शिजले की हे याच्यामध्ये दूध आणि साखर घालून खायला छान लागत आहे, खूप छान लागतंय. हे बघा आता मी म्हणजे शिजण्यासाठी ठेवले, तर आता थोड्याच वेळात म्हणजे लवकरच शिजेल. तर शिजल्यावर दूध आणि साखर घालून मस्त हे पण तवर येतील तोपर्यंत ना, मग आले की दूध साखर आम्ही टाकून खाणार आहे. बघू. आणि चिन्मय, चैताली, रियान पण, ते पण कुठे गेल्यात की बाहेर खेळायला माहिती नाही, त्यांनी पण आलं तर मग आम्ही सर्वजण मिळून खाणार आहे. खूप छान लागतं आहे. तर ॲपल पण आणले होते हे खायला, आणि ते खराब होतं कसं नाही, चांगलं आहे. छान आहे ॲपल पण. कधी कधी कसं असतं एक खराब पण येत असतात, त्याच्यामुळं मला वाटलं खराबच आहे काही, वाटलं नाही, खराब नाही. तो खूप मऊ आहे, छान आहे. नाच आणायला लावले होते मी, म्हणलं आता मी कधी जावं, कधी पण मी गेलं असलं तर मी एकली जात नसते, दोघं जात असता. तर त्यांनी गेल्यावर एकलं गेल्यावर चालतंय. मग मी म्हटलं आता मी कुठं येऊ, तुम्हीच आणा म्हणून त्यांनाच आणायला लावले होते. आणि त्यांचं कसं असतं, लईच गडबड असतंय, उगं पैसे देऊन कसं बघत पण नाही ते चांगलं कसं काय, उगं दिले तर घेऊनच येतात. म्हणून वाटलं मला तसंच खराब बिराब राहील वाटलं, तर खराब नाही आहे, चांगलं आहे. मी पण जातच असते कधी कधी, पण जास्ती मी जात नसते बाजारात. आणि जर गेले तर तुम्हाला तर माहिती आहे, मी व्हिडिओ पण बनवते, ब्लॉग टाकतेच. मी गेले बाजारात तर हे बघा मी बाजारात गेलते असं ब्लॉग बनवतच असते. भोपळा पण शिकत जायला लागला, आणि तोपर्यंत काय करायचं मग, आपण तर खाऊन घ्यावं म्हणते. बंद. तर हे बघा छान आहे ॲपल, आणि आता मी ॲपल खाणार आहे, तोपर्यंत ते भोपळा पण होईपर्यंत ह्यांना पण यायला टाईम आहे. तर ॲपल खाऊ. किती छान असं शिजलंय भोपळा. तर आता आम्ही भोपळा खाणार आहे. या तुम्ही पण भोपळा खायला, खूप छान लागत आहे मला तर, तुम्ही पण या खायला, खूप छान लागत आहे मला पण, मला तर खूप छान लागत आहे, तुम्ही पण या खायला.